ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूसमध्ये तुमचं परत स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो थोडा इंग्लिशमध्ये पण आहे, जिथे आम्ही डिस्कस करतो प्रीमियर लीगमध्ये झालेले मॅचेस, त्या आठवड्यात झालेले मॅचेस, काय काय घडामोडी झालेल्या आहेत. आणि माझा को होस्ट आहे ओमकार. ओमकार, हे काय आलंय आपल्याकडे? कसं आहे ना, सध्या लाईव्ह शोज बंद आहे ना, म्हणून आपण जिथे फील मिळेल माईक हातात धरायचा, जो आपण मिस करतो फिलिंग. वा वा, चांगलंय. नाही, आता लोकांना ऐकू पण चांगलं येईल असं वाटतं. हळूहळू इम्प्रूव्ह होतोय गाईज पॉडकास्ट. हळूहळू प्रोड्युसर पैसे टाकतात. थोड्या दिवसांनी आम्ही पण चांगलं करायला लागू. आम्हाला मे बी नेक्स्ट एपिसोडमध्ये मेकअप वगैरे पण होईल, व्हॅनिटी व्हॅन मिळेल होपफुली. एनिवे, गेम वीक 2, 2 हॅट्रिक्स, 2 मोठे स्कोर लाईन्स, हे बेसिक अपडेट्स आहेत. पण तुझं काय मत होतं गेम वीक 2 बद्दल? 2 हॅट्रिक्स हे जरा अति आहे. पहिली हॅट्रिक खूपच ऑब्वियस होती. दुसरी वॉज अजूनच सुंदर, कारण मादुएकीची हॅट्रिक वॉज ऑल 3 गोल्स असिस्टेड बाय द सेम प्लेयर, कोल पाल्मर. दॅट वॉज द गेम ऑन संडे. त्याच्याकडे आपण नंतर जाऊया, बोलूयाच. बिकॉज एक खूप मोठा गेम झाला होता शनिवारी, गेम वीक सुरू झाल्या त्याबद्दल आपण द फर्स्ट गेम ऑफ द गेम वीक, ज्याचा बिल्डअपच एवढा सही होता. कारण ऑफकोर्स आपण ब्रायटन आणि मँचेस्टर युनायटेड बद्दल बोलतोय, जी ब्रायटन 2-1 जिंकली. ब्रायटन मँचेस्टर युनायटेड रिसेंट पास्टमध्ये त्यांची एक वेगळीच रायव्हलरी तयार झालेली आहे. हेड टू हेड बघितलं तर दे आर प्रिटी मच इव्हनली मॅच इन द पास्ट 3-4 सीझन्स. आणि देर इज ऑलवेज असा कोणत्या तरी काहीतरी जगावेगळा इन्सिडंट होतच असतो. सो इट वॉज अ फन मॅच बेसिकली. आय मीन एमएक्स स्टेडियम, ब्रायटन चांगलेच खेळत होते आणि लीड पण मिळणं वॉज साहजिकच होतं, असं वाटतच होतं. म्हणजे इट वॉज कमिंग. हां, मला पहिल्या हाफमधला त्यांचा परफॉर्मन्सवरनं वाटतं की दे वर डिझर्विंग ऑफ द लीड. सेकंड हाफ द वे इट स्टार्टेड, असं वाटत होतं की पहिल्या 10-15 मिनिटात त्यांनी कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे. ते खूप क्लोज आले त्याच्या, कारण वेलबेकचे 2 हेडर्स होते. एक वॉज जस्ट नॉट स्ट्रॉंग इनफ टू, बेसिकली इट वॉज आणि ट्रेनिंग ग्राउंड, अँड द अदर वन हिट द बार. सो दे वर, त्या ह्याच्यात वेलबेकचं वय कळत होतं. हां, पण वेलबेक ऑलमोस्ट ऑलवेज स्कोर्स अगेन्स्ट युनायटेड नाव डेज. पण आर्सेनल लेजंड डॅनी वेलबेक. तर नाही, मला तो मुद्दा नाही. मला कायमच हा विचार येत होता की ही मॅच जर अशीच संपली, इफ इट्स अ ड्रॉ और इफ इट्स अ ब्रायटन विन, तर तुला तो अपसेट वाटेल का? वुड यू काउंट इट ॲज द फर्स्ट अपसेट ऑफ द सीझन? नाही, ही मॅच ड्रॉ झाली असती तरी मला अपसेट वाटला नसता, किंवा इन माय ओपिनियन थोडेफार इव्हनली मॅच्ड आहेत. ब्रायटनचा पास्ट 2-3 सीझन्स मधला जो रिसर्जन्स आहे, इट हॅज बीन फेनॉमिनल. बट द ओनली थिंग इज नाव दे हॅव अ न्यू मॅनेजर, सो आय डोंट नो वेअर दे आर. पण ॲट द सेम टाइम टेन हॅग लाईक पॉइंट प्रूव्ह करायचं आहे. आपल्यापेक्षा लहान आहे ना त्यांचा मॅनेजर. थोडी माझ्या बायकोपेक्षा लहान आहे तो. ते सोडतो, त्यांच्या प्लेयर्स पेक्षा लहान. मिल्नर सारखे म्हातारे, ज्याने सेकंड हाफ मध्ये एक मिस केला, लाईक यू वर सेइंग की सेकंड हाफ मध्ये त्यांनी सील करायला पाहिजे होतं. ती 10 मिनिटं जेव्हा लाईक, आणि ते खूपदा आपण बघतो फुटबॉलमध्ये होताना की तुमच्याकडे एक विंडो असते जी तुम्ही कॅश इन नाही केली की तुम्हाला फटके बसतात, आणि ते बसले. आणि द युनायटेड गोल वॉज अ क्लासिक युनायटेड गोल, काउंटरवर चोपला प्रॉपर. अमाद वॉज द ब्राईट स्पॉट इन द टीम. म्हणजे ही वॉज प्लेइंग विथ अ कन्व्हिक्शन. करेक्ट. ही वॉज प्लेइंग फिनॉमिनली. म्हणजे क्वाईट ऑनेस्टली हिज तो 11 मध्ये का आहे, त्याने स्टार्ट का केली, ते जस्टिफाय झालं त्या गेममध्ये. आणि इट इज गोइंग टू बी, आय मीन युनायटेडसाठी खूप चांगलं आहे. अहमद सारखा फेनॉमिनल प्लेअर त्यांच्याकडे आहे. ब्राईट स्पॉट फॉर द फ्युचर डेफिनेटली. आय थिंक ही कॅन गो अप टू दोज लेवल्स वेअर युनायटेड नीड एक कोणतरी एक स्पार्क लागतो ना, टू इग्नाइट द एंटायर थिंग. नाही, त्यांचे आता सगळे स्पार्क हे 20 अँड अंडरच आहेत. मायनू पण आहे, कोबी मायनू, गार्नाचो आहे, अँड दे आर ऑल द नेक्स्ट जनरेशन. आणि ते दोघंही मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. मागच्या मॅच नंतर, एस्पेशली आफ्टर दे डिफीटेड फुलम नॅरोली, मला असं एक्सपेक्टेड होतं की जर्क्झी आणि गार्नाचो स्टार्ट करतील.
हो 100% करतील. आय अंडरस्टँड की झर्क्सी प्रॉब्ली नॉट फिट टू प्ले 90 मिनिट्स, पण मग तुझ्या मेन स्ट्रायकरकडनं तू 60 मिनिटं पहिली काढ ना, इन्स्टेड ऑफ एक्झॅक्टली गेटिंग द फायनल 30 आउट ऑफ हिम. पण ते आल्यानंतरचा त्यांच्यातला फरक दिसतो. हे खूपच अनफॉर्च्युनेट होतं की गार्नाचो स्ट्रेट अप बॅड लक, म्हणजे गर्नाचोच दॅट बॉल वॉज गोईंग इन. हा म्हणजे तो ती टाईट टर्न झाली होती, दे हॅड इक्वलाइज्ड आणि देन दे वर ऑन दी असेंडन्सी आणि तो कमाल होता सेटअप पूर्णपणे. दॅट बॉल फ्रॉम माजरावी वॉज ग्रेट फॉर द फर्स्ट गोल अँड देन तो परत क्रॉस आला होता, तो ही हॅड परफेक्टली लेट इट गो, जेव्हा तो खरं तर ऑनसाईड होता. आणि गोलच्या 1 इंचावरती डाईव्ह का मार, मला ती डाईव्ह इन्स्टिंक्टिव्हली का, आय थिंक इन्स्टिंक्ट होती असं मला वाटतंय. आय थिंक त्या अँगलमध्ये असताना तो बॉल जेव्हा सरळ येत असतो, तुम्हाला माहित नसतं की तो बाहेर जाणार, तो तुला स्क्वेअर बॉल देणार आहे का गोल मध्ये देणार आहे. ते युजली असतात ना, अरे विंगरने स्क्वेअर टाकला पण तो गोल गेला, तसंच असतं ते. तो स्क्वेअर येतोय, बट तुम्ही जेव्हा पोचिंग स्ट्रायकर म्हणून त्या पोझिशनमध्ये असतात, तुम्हाला ते दिसत नाही की त्या अँगलने येते. सो त्याने तो इन्स्टिंक्टिव्हली गुडघा हे केला की नको रिस्क नको घ्यायला हे करू. पण आय थिंक त्याची आय वुडंट से इमॅच्युरिटी बट लॅक ऑफ गेम एक्सपिरियन्स, कन्सिडरिंग इज अ यंगस्टर ऑर मे बी आय डोंट नो. आय मीन आपण फॅन आहोत, प्रोफेशनल आहे, पण कधी कधी होतं ना ते की अरे करूया ना, बघूया ना. आपण टर्फवर खेळताना कधी कधी नाही होत की अरे मारलाच गोल वगैरे. नाही, ते अगदीच मसल मेमरी. गोईंग फॉर द बॉल इज अ गुड थिंग फॉर अ स्ट्रायकर. सो पण त्यानंतर मॅच फिरली. इट इज शोईंग की निस्टेल रॉय इज द फिनिशिंग कोच क्लिअरली. कारण हा गोल झाला समजा तो ऑफसाईड नसला असता, तो इट वॉज स्ट्रेट फ्रॉम स्कूल ऑफ निस्टेल रॉय. हा नाही, इट इज अ क्लासिक स्ट्रायकर्स गोल की बॉल गोलमध्ये चालला असेल तर माझ्या पायाला आधी लागून जायला पाहिजे. हे सोपं होतं आणि दॅट मोमेंट कम्प्लिटली चेंज. मला कारण तो गोल गेल्यानंतर वाटलं होतं की ओके ठीक आहे, मग युनायटेड आता परत असे जिंकणार आहेत मागून येऊन. बट तो गोल डिनाय झाल्यानंतर ब्रायटन परत ऑन झाले. हो, आणि युनायटेड ढपली, म्हणजे दे हॅड नथिंग टू ऑफर आफ्टर दॅट. आणि त्यानंतरची फ्रॉम मिनिट 85 टू द लास्ट मिनिट ब्रायटनवर रिलेंटलेस अटॅकमध्ये त्यांचं. आणि तो गोल तर रिडिक्युलस खाल्लाय, म्हणजे नियर पोस्टला कॉर्नरला रिबाउंड येतो आणि 2 प्लेयर्स अनमार्क्ड आहेत इन स्टॉपेज टाइम ऑफ सेकंड हाफ. आता युनायटेड डज हॅव डिफेन्स प्रॉब्लेम्स. डेलिक्ट आय डोंट नो कधी तो सॉल्व्ह करू शकणार आहे. नवीन प्लेयर्स आहेत अगेन, त्याला एक्सक्युजेस द्यायला खूप आहेत एक्सक्युजेस तिथे की नवीन प्लेयर आहे, टीम अजून सेट नाही झाली, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. बट दीज आर नॉट न्यू प्रॉब्लेम्स फॉर युनायटेड. नॉट न्यू प्रॉब्लेम्स, दीज आर प्रॉब्लेम्स दॅट वर ऑलरेडी एक्झिस्टिंग. आणि नाही, आय थिंक डिफेन्सिव्हली युनायटेड अजूनही तिथे नाही आहे. सेकंड गोल वॉज स्कोर्ड बाय जाओ पेड्रो. फॅन्टसी. सो ऑल्सो मला एक रॅन्डम ऑब्झर्वेशन आलं, जाओ पेड्रो असं स्पॅनिशनं जे एवढं कॉमन आहे की म्हणजे ते जयदीप पाटील सारखं मराठी नाव. जाओ पेड्रो इज अ व्हेरी पोर्चुगीज नेम, इट्स नॉट स्पॅनिश. सॉरी, पोर्चुगीज नेम इन द सेन्स ते आयबेरियन रिजन मधलंच रे की आपला जयदीप पाटील सारखं कॉमन नाव आहे ते. नाही, वुल्फ्सचे तर प्लेयर्स मला ते फिफामध्ये कधी कधी एका पॉईंट नंतर करिअर मोडमध्ये हे होतं ना की असे रिजन्स व्हायला लागतात प्लेयर्सचे, तर मग स्पॅनिश नावं तीच असतात की सर्जिओ ओलिव्हिएरा वगैरे अशी जी नावं असतात. तसे नुनो गोमेज, नुनो सांटोस, अजून काहीतरी माथियोस कुना, माथियोस अजून काहीतरी सिल्वा, क्रिकेट बर्नार्डो सिल्वा आणि गेमफिर सारखं, बर्नार्डो सिल्वा, डाविद सिल्वा, हीच अशीच तेच नावं ठेवत येत आहेत. त्यांच्याकडे ते शिकले नाही आहेत अजून नवीन काही ठेवायला. बट हाऊ पोएटिक. मला एक फक्त पोएटिक पॉईंट काढायचं आहे. युनायटेड फर्स्ट ऑफ इट्स काइंड युनायटेडला 2 का 3 सीझन्स पूर्वी 90th मिनिटच्या नंतर पेनल्टी मिळालेली अँड दॅट वॉज अगेन्स्ट ब्रायटन. आणि नाव ब्रायटन स्कोर्स इन देअर फेवरेट बेलोवेड फर्गी टाइम. त्रास होत असणार ना, पण होतो, आता काय करणार. दॅट इज हाऊ गेम वीक इज. ब्रुनोला खूप, आय थिंक व्हेन ही वॉज सबड ऑल्सो ही वॉज बूड. आणि इट्स नथिंग टू डू विथ व्हॉट हॅपन्ड इन द गेम येस्टरडे, पण इट्स दॅट पेनल्टी, ते कधीच नाही, सब याद रखा जाएगा, सब याद रखा. ते दॅट इज द स्टेडियम बिहेवियर. ते म्हणजे परफेक्ट. यू गो टू एनी अवे स्टेडियम, काहीतरी एक हे झालं असणार. आता
काय तसं असतंच. आता फॉर एक्झाम्पल इफ वी लुक एट इट, एव्हरी प्लेयर हॅज दॅट वन स्टेडियम दे विल ऑलवेज गेट बूड ॲट. फॉर एक्झाम्पल ब्रिटानिया स्टेडियमला ॲरन रॅम्सीला बू करायचे कारण आम्ही तुला इंजर केला आणि तू परत फुटबॉल खेळायला लागला. हाऊ इज दॅट पॉसिबल? सो म्हणजे क्राऊड बुईंग इज stupidity, but it is excellent just to create the environment. That's true. Moving on? Yes, moving on to the next games of game week 1, game week 2 Saturday games. बरेचसे होते. Arsenal Aston Villa was काय नाही, विला पार्कला गेलो, जरा जिंकून आलो 3 पॉइंट्स, काहीच नाही वेगळं केलं. म्हणत होते उनाय एमरी डार्बी वगैरे म्हणत होते. नाही, कोण उनाय एमरी? करेक्ट. नाही, बट आर्सेनल फ्रॉम द गेट गो वॉज ब्रिलियंट. म्हणजे त्याने खूप चांगला ओनेज ठेवलेला बॉलचा. मला जेन्युइनली आवडलं की हाऊ दे वर कीपिंग इट इन पोझेशन, दे वर मुव्हिंग अराउंड. वन ब्राईट स्पॉट इन ॲस्टन विला इज मॉर्गन रॉजर्स. ही म्हणजे तो सिंगल हँडेडली ॲस्टन विलाला गेममध्ये ठेवत होता असं मला वाटतं. हाँ, मैं मिडफील्ड वॉज वेल फॉट अ बॅटल. मला द ओनली थिंग बॉदरिंग मी ॲस्टन विलाज हाफ मोस्ट ऑफ, बट मला हे वाटलं होतं की ॲस्टन विलाज मिडफील्ड विल बी सबस्टॅन्शियली वीकर आफ्टर डगलस लुईस. नाही, बट त्यांनी तसं नाही, डेफिनेटली तसं नाही आहे. ते दोन्ही मॅचेसमध्ये जाणवत होतं. जे 2 गोल्स होते त्यातला पहिला ट्रोसार्डचा गोल तो म्हणजे इट वॉज दॅट वॉज हिज फर्स्ट टच ऑफ द बेंच. या मार्टिनेली सबड ऑफ फॉर ट्रोसार्ड. ट्रोसार्ड कम्स इन, आत येतो, साकाचा ब्युटिफुल असा क्रॉस आणि स्कोर करतो. आणि सेलिब्रेट नाही करत का? कारण तो ॲस्टन विलाच्या अगेन्स्ट खेळतोय म्हणून नाही, कारण ट्रोसार्ड सेलिब्रेट नाही करत, कारण तो चिडलाय की मी स्टार्ट केलं पाहिजे ना, हे आहे. पण त्याला स्टार्ट केल्यावर त्याला त्याचे नाही आलेले आहेत परफॉर्मन्स, हे त्याला पण जाणीव असायला पाहिजे. पण दिस इज अ गुड थिंग. हा ॲटिट्यूड गोल मारल्यानंतर कोणीही द्यावा मला. त्याच्यात सालिबा त्याला सांगतोय, अरे तुझं सेलिब्रेशन कर, तुझं ते करतो, ते कर ना. आणि मग त्याने असं, ठीक आहे तू म्हणतोयस ना म्हणून मी करतो. सो दॅट वॉज अ व्हेरी क्यूट मोमेंट आय फेल्ट. नाही, मी मॅच बघत असताना माझ्याबरोबर माझे काही मित्र होते जे फुटबॉल नाही बघत, आणि ते मॅच बघेपर्यंत ते असे होते की मी गोल होत नाहीये म्हणून मी थोडीशी चिडचिड करत होतो वगैरे, आणि ते खेचत होते माझी. पण द मोमेंट द गोल आपण, अरे हा काय ॲटिट्यूड आहे हे तिथेही त्यांनाही कळलं की हा असा का वागतोय, एवढं कोल्ड कोण असतं वगैरे. दुसरा गोल रिमाइंडेड मी ऑफ जॉर्जिनियोने मारलेलं बघ ॲस्टन विलाच्या अगेन्स्ट, लॉंग रेंजर, एमी मार्टिनेसच्या डोक्याला लागून. तो आपण लिटरली मागच्या आठवड्याच्या कुठल्या तरी रीलमध्ये वापरलाय, कारण एमी मार्टिनेस डार्बी म्हणत होतो. तो कदाचित त्याला मी वर्ल्ड कप जिंकला हे विसरू देईन, पण मी त्याला तो गोल नाही विसरू देणार. पण तसाच होता, लॉंग रेंजर नियर पोस्ट, इट कुड हॅव बीन इझिली सेव्ड. पण एमी मार्टिनेसचा आय थिंक राग अगेन्स्ट आर्सेनल और इगो अगेन्स्ट आर्सेनल काइंड ऑफ डिफिटेड हिज गोलकीपिंग स्किल्स. तो गोल गेल्यानंतर क्राऊड चॅन्टिंग वॉज देअर, टू शिट फॉर आर्सेनल, टू शिट फॉर आर्सेनल. पण आता लाईक प्रीमियर लीग सीझन बिंगो यातली एक गोष्ट झाली आहे की पार्टेचा जो एक कस्टमरी आउटसाइड द गोल, म्हणजे आता तो 51 शॉट्स आता सगळे ढगात, यापुढचे सगळे क्राऊडसाठी असणार आहेत. बट ऑल दिस असाइड, माय फेवरेट मोमेंट ऑफ द मॅच वॉज बेन व्हाईट. असा काय रे माझ्या पोराला मारतो का, थांब बघच. कॉर्नर फ्लॅगवर सलिबावर फाऊल झाला, मगिनने त्याच्यावर बॉल मारला, सलिबाच्या पोटात लागला आणि तो बाहेर आला. बेन व्हाईटने ते फक्त बघितलं आणि त्याने शॉट मारला डायरेक्ट मगिनच्या थोबाडात. पोएट्री, ब्युटिफुल. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? म्हणजे ते कळतं की बेन व्हाईटला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट नाही, मारामारीमध्ये इंटरेस्ट. बेन व्हाईटला जस्टिसमध्ये इंटरेस्ट आहे. पण ते असं म्हणजे दॅट मोठा भाऊ मोमेंट मला प्रचंड जास्त आवडलेला की, पण त्याच्यात तेच दिसतं ना, ते टीम कमरॉडरी आणि हे दिसतं, अँड इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल मोमेंट. बट या इझी 2-0 विन. माय फेवरेट मोमेंट ऑफ द गेम वॉज द सेव्ह. सेव्ह ऑफ द सीझन, especially after 2 rounds, easy to say, पण definitely save of the season. I would call it Ollie Watkins miss of the season also. कारण I mean, come on. There is no reason for a keeper to save the rebound. There is no reason. Like
टार्गेटवर मारला नसता तर मिस म्हणलं असतं मी त्याला. हो. तिथनं त्यांनी तो म्हणलं एवढंच करायला लागणार आहे या गोलसाठी, अँड ही डिड हिज बेस्ट ॲट दॅट पॉइंट. आणि इट वॉज फेनॉमिनल. म्हणजे तिथे काहीच नाहीये, तिथे फक्त नेट आहे, नाही तिथे रायाचा हात आहे. लोक तेच म्हणत होते की वॉज दॅट एक सेव्ह द रिझन फॉर हिम टू बी द मॅन ऑफ द मॅच. नाही, तू त्याच्या अख्ख्या मॅचमध्ये बघितलं त्याचं डिस्ट्रीब्युशन फेनॉमिनल होतं, त्याचे सेव्ह फक्त तो तर दिसलाच, पण त्याला इन जनरल त्याचं प्रेझेन्स अराउंड डी वॉज फेनॉमिनल. हॅज राया स्टेप्ड अप फ्रॉम लास्ट सीझन? आय वुड नॉट से येस राईट नाव, कारण 2च मॅचेस झालेले आहेत. दोन्ही मॅचमध्ये एक खूप क्रुशल सेव्ह आहे पण त्याचा, पण हो, प्रिटी सिमिलर. बट लॅक ऑफ डिफेन्स का ग्रेट गोलकीपिंग असा तो डिफेन्सिव्ह एरर्स लिडिंग टू चान्सेस, कारण हा पण डिफेन्सिव्ह एररच होता. बट स्पेशल शाउट आउट टू मॉर्गन रॉजर्स. आय थिंक ब्युटिफुल वन टू वॉच. डेफिनेटली त्याचा हा ब्रेकआउट सीझन असू शकतो. ही कॅन, अगेन थ्रोईंग इट आउट दे, ही कॅन बिकम कोल पॉल्मर ऑफ ॲस्टन विला असं मला वाटतंय. म्हणजे फ्युचर चेल्सी प्लेअर बेसिकली. ठीक आहे, बाकीचे पण छोटे छोटे मॅचेस होते. एक खूप महत्वाच्या होत्या त्यातल्या. प्रायमरीली मला आधी आपण ह्याच्याबद्दल बोलूयात, क्रिस्टल पॅलेस वर्सेस वेस्ट हॅम. क्रिस्टल पॅलेसचे पहिली मॅच ब्रेंटफोर्ड अगेन्स्ट ती हरले, तेव्हा ते प्रॉमिसिंग वाटलं होतं. बट ते प्रॉमिसिंग वाटलं होतं कारण एक त्यांचा डिफेंडर होता जो मला खूप तो आणि एजे हे डिफेन्स आणि अटॅकमुळे दे आर अ बेटर टीम. ओके. आणि कम गेम वीक 2 ही इज नाव इंजर्ड अँड ऑन फुलम्स बेंच. तर त्यामुळे वाकिम अँडरसन नसलेली क्रिस्टल पॅलेस ही खूपच फ्लिम्झी वाटते आणि ते दिसतं अगेन्स्ट अ वेस्ट हॅम जी बिफोर द स्टार्ट ऑफ द सीझन मला माहिती नव्हतं काय असणार आहेत, विथ न्यू मॅनेजर लेपेटगी आणि नवीन सायनिंग्स त्यांच्या ज्या आहेत त्या मला खूप इंटरेस्टिंग वाटतात. तो फुलक्रूग नावाचा त्यांनी, फुलक्रूग कॅरेक्टर आहे, लाईक नॉट ओनली अ कॅरेक्टर. त्यांना फायनली कधी मिळेल का मिखाएल अँटोनियो दुसरा, हे जे वाटत होतं ते फिजिकली मिळणार आहे. ही इज अ लॉट मोर अग्रेसिव्ह आणि आय डोंट नो त्याचा अप्रोच इज अ लॉट मोर, काय म्हणतात तो एक असा एक माज लागतो ना, तो आहे त्याच्यात. आणि वेस्ट हॅम हॅव ट्राईड अँड फेल्ड विथ, नॉट फेल्ड कम्प्लिटली बट ट्राईड अँड इट हॅज नॉट वर्कड आउट विथ अ लॉट ऑफ स्ट्रायकर्स. कामाका असेल, हालर असेल, आर्नाउटोविच असेल, आणि अँटोनियो हॅज बीन कॉन्स्टंट वेन एव्हर हिज हॅमस्ट्रिंग्स आर स्टील वर्किंग. तो असतो आणि तो करतो त्याचं काम बरोबर. बट नाही, फुलक्रूग इज अ गुड ॲडिशन. कुडूस इज अ ग्रेट प्रॉस्पेक्ट. मी तुला सांगितलं, कुडूस इज वन ऑफ माय फेवरेट प्लेयर्स इन द लीग. लाईक मला जेन्युइनली तो प्लेयर आवडतो. नॉट बिकॉज आय मीन त्याचे नसतील खूप जास्त गोल्स किंवा असिस्ट, पण त्याचा जो प्रेझेन्स आहे ना तो एवढा इम्पॉर्टंट आहे वेस्ट हॅमसाठी की तो कळतो की एक ब्राईट स्पॉट असा हलतोय. आणि वेस्ट हॅमचं ते एक झालं यावेळेस, देर इज नॉट लाईक ओनली वन प्लेअर परफॉर्मिंग किंवा हे, सगळ्यांनी त्यांचे रोल्स असे चांगले डिफाईन केलेले आहेत. बट ह्या गेममध्ये पण क्रिस्टल पॅलेस, आय फेल्ट मोर देन क्रिस्टल पॅलेस, एजे थोडा अनलकी होता. म्हणजे त्याचे अटेम्प्ट्स आणि त्याला तो एक हे लागणार आहे. आय थिंक त्याला तो एक गोल झाला ना की त्याच्यानंतर त्याचे फ्लडगेट्स ओपन होणार असं मला वाटतं. अगदीच. दॅट इज आय मीन ती हिस्ट्री ऑफ प्रीमियर लीग आहे की जर तो तुमच्याकडे FPL मध्ये असेल तर त्याला प्लीज ठेवा गाईज. हा, FPLचं डिस्कशन करूयाच. पण या वेस्ट हॅम त्यांच्या सायनिंग बद्दल अजून थोडंसं मला सांगायचं, कारण ह्या बाकी सगळ्या सायनिंग दे सीम लाईक असे खूप नॉनशलंटली घेतलेले प्लेयर्स वाटतात. ते क्वाइटली ट्रान्सफर विंडोमध्ये खूप चांगला बिझनेस केलाय त्यांनी तो टोडीबो नावाचा डिफेंडर जो घेतलाय, गुड सायनिंग. ॲरन वन-बिसाका फ्रॉम मँचेस्टर युनायटेड, गुड सायनिंग फॉर देम. बट ब्युटिफुल सायनिंग क्वाइट ऑनेस्टली. आणि तो होता गेम मध्ये थ्रू आउट, ह्याची विजिबिलिटी कळत होती. अँड विथ कुडूस रनिंग इन फ्रंट ऑफ कुडूस, बोवन अँड दे आर न्यू सायनिंग समरविल. दे हॅव सम ग्रेट विंगर्स प्लाइंग. आणि त्याच्यासाठी मग अगेन फुलक्रूग असेल किंवा अँटोनियो असेल, बेसिकली. तर दे हॅव अ ग्रेट टीम. गुड युटिलायझेशन ऑफ द डेक्लन राईस फंड्स. टॉप 6 शाउट्स फॉर वेस्ट हॅम येट?
आय हॅव अ फिलिंग त्यातले लाईक फुलम और वेस्ट हॅम माइट इवन टॉपल वन ऑफ द टॉप 6. बिकॉज फुलम लेस्टर इज द नेक्स्ट गेम आपण जो डिस्कस करणार आहोत. हा म्हणजे आर्सेनल लेस्टर म्हणायचं. आर्सेनल लेस्टर म्हणायचं बिकॉज इवोबी आणि आपण जे आता थोडंफार मला हे खूप मजा येते असं जेव्हा मी इट्स ऑलवेज ऑल युअर फॉर्मर प्लेयर्स इन वन ग्रुप. ते असं हे होतं ना की क्रिकेटमध्ये खूप होतं बघ की अरे आपण अचानक USA ला सपोर्ट करायला लागलो होतो कारण एक सौरभ नेत्रावळकर नावाचा मराठी पोरगा तर खूप चांगली बॉलिंग टाकत होता. त्याला म्हणणं इनफॅक्ट आता याला IPL कॉन्ट्रॅक्ट द्या वगैरे. अरे थांबा पाकिस्तानला त्याला सुट्टी नाही मिळणार आहे एक तर. पण तेच फिलिंग होतं जेव्हा फुलमचे दोन्ही गोल्स केम फ्रॉम अलेक्स इवोबी, एमिल स्मिथ रो आणि कीपर त्यांचा बर्न लेनो आहे. सो दॅट्स अ ग्रेट टीम राईट नाउ. एमिल स्मिथ रो चा फर्स्ट गोल होता फॉर फुलम अँड इट्स अ गोल आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम फॉर हिम. आणि त्याने पोस्ट टाकलेला आणि त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये फुलमपेक्षा सगळे आर्सेनलचेच प्लेयर्स होते. सो म्हणजे ती कमरॉडरी आहे, दॅट लव्ह रिस्पेक्ट इज स्टिल देअर. आय एम गोइंग टू से आय एम गोइंग टू फील बॅड वेन ही कम्स टू एमिरेट्स, बट आय थिंक एमिरेट्स असं स्टेडियम आहे जे त्याला चिअर करेल. ऑफकोर्स नाही त्याचं भलंच झालेलं हवं आपल्याला. त्या एक मॅच मध्ये मॅच गोल नाही केला तरी चालेल त्यांनी. हा ठीक आहे म्हणजे पण इफ यू रिवर्ट बॅक टू युअर एमिल स्मिथ रो डेज अँड बी इंजर्ड फॉर दॅट गेम आय एम ओके. नाही ते नेमार करतो तसं बहिणीचा बर्थडे. अजून कोणती मॅच झालेली? एक टॉटनम एव्हर्टन. तुझ्या सासरची मॅच बोलूयात ना आपण. आपली सासरची मॅच ती संडेला झालेली. ती तूच बघितलीस? मी बघितलीच नाहीये ती मॅच. मला बघावी लागली. सो पॅरलली चेल्सी वुल्फ्स चालू होती आणि बोर्नमूथ न्यूकासल चालू होती आणि सो मी 8 गोल बघितले आणि तू काहीच बघितलं नाहीस. मी पेंट ड्राय होताना बघितलं. नाही पण खूप बोरिंग मॅच होती म्हणजे काहीच नाही. म्हणजे बॉर्नमूथचा पहिला गोल चांगला आहे, ओके ठीक आहे. न्यूकासल नॉट इन द गेम ॲट ऑल. इट वॉज दॅट मॅच वॉज बिंग प्लेड इन द मिडल ऑफ द फील्ड. म्हणजे काहीच होत नव्हतं. सेकंड हाफमध्ये न्यूकासल स्टार्टेड विथ सम विगर. हार्वी बार्न्स झाल्यावर मग त्याने गॉर्डन साठी लेअप करून गॉर्डन स्कोर्ड ऑन द सेकंड. द ओनली मोमेंट वर्थ मेन्शनिंग बिकॉज आय एम नॉट गोइंग टू वेस्ट टाइम विथ दिस मॅच बिकॉज इट वॉज बोरिंग इज 93rd का 92nd मिनिटमध्ये बॉर्नमूथ स्कोर्ड इन द लास्ट मिनिट. पण वार इंटरव्हिन्ड अँड सेड हा गोल नाही आहे कारण हा हँडबॉल आहे. त्याच्या शोल्डरला लागून गेलेला. वार सेड अँड न्यूकासलच्या प्लेयर्सने अजिबात रिटॅलिएट केलं नाही, काही नाही केलेलं. पण रेफरीने गोल दिलेला. पण वार हॅज टू बी काहीतरी दिसायलाच पाहिजे ना त्यांना. तर वारने इंटरव्ह्यू केलं, बोर्नमूथला गोल नाही दिला. काउंटरवर न्यूकासल खेळत होती. परत एकदा चान्स होता बोर्नमूथला स्कोर करायचा, बोर्नमूथला काउंटरवर द्यायचा. आणि जोलिंटन म्हणाला नाही आपण फुटबॉल नाही खेळतोय, आपण WWE खेळतोय. तर त्याने त्याला कीपरला क्लोज लाईन दिला. ज्यांना क्लोज लाईन काय माहित नाही गुगल करा. त्याने कीपरला असा खांद्यावर धरला आणि आपटला. क्लोज लाईन आपण ह्याच्यावरती दाखवू शकतो. क्लोज लाईन क्लोज लाईन काय असतं? क्लोज लाईन हा एक रेसलिंग मूव्ह आहे, तो असा दिसतो. दिसला ओके. सो बेसिकली दॅट वॉज द इन्सिडेंट. अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यात लिहिण्यासारखं नाही आहे. पण वार गोलसाठी इंटरव्ह्यू करू शकतं पण ऑब्वियस रेड कार्ड ऑफेन्सला नाही करू शकत कारण रेफरीने ऑलरेडी येल्लो कार्ड दिलेला. म्हणून आम्ही आता रेड नाही देऊ शकत. हे मला कळत नाही वारचं काय. ते माझं त्याच्याशी कंटेस्ट तोच आहे की ते फेअरनेससाठी नसून ते त्याचे हात बांधलेले आहेत ते वियर्डली वापरले जातात. ते असं लाईक कानून को आपने हात में मतलो केल्यासारखंच ते मध्येच येतात आणि काहीतरी घोळच घालतात. आणि अगेन गेम वीक 2 अनदर वीक विथ अ VAR इन्सिडेंट राईट. इट्स नॉट अनदर बॅड रेफरी. त्याच्याबद्दल बोलायलाच तेच बोलत राहायला लागतं. त्याच्यासाठी एक वेगळा पॉडकास्ट चालू करावा लागेल. आपण त्या मॅकडर्मटलाच करू देऊ ते, आपण नको करायला. पण मुव्हिंग ऑन आय थिंक आपण ठरवलं तसं की ह्या 3 गेम्स आपण क्लब केल्यात एकत्र. कारण नॉट बिकॉज ऑफ द टीम्स दॅट वन बट बिकॉज ऑफ द टीम्स दॅट लॉस्ट. मॅन सिटी इप्सविच, टॉटनम एव्हर्टन आणि साऊथहॅम्प्टन नॉटिंगहम म्हणजे तर मॅच काय. हां, दिस इज वेअर मला ती माझ्या एका मैत्रिणींनी म्हणलेलं आठवतं की आर्सेनल आणि लिव्हरपूल सेम आहेत ना. मग तू दोन्ही टीम्सना सपोर्ट करतोस ना कारण ते दोघंही लाल घालतात ना. तर
असे साधारण 44 क्लब्सना मी सपोर्ट करतो इंग्लंडमधल्या, कारण ते सगळे लाल घालतात आणि त्यातल्या ह्या 2 परवा खेळल्या. तर साऊथहॅम्प्टन, इप्सविच आणि एव्हर्टन हे मला बऱ्यापैकी डूम्ड टीम वाटत आहेत. एव्हर्टन मला म्हणजे लास्ट इयर ते कसे बसे वाचले असं वाटतंय. यावर्षी मला काही होप्स नाहीत त्यांच्याकडून, क्वाईट ऑनेस्टली. काही कळतच नाहीये. म्हणजे अटॅक शून्य आहे, अटॅकमध्ये काहीच, देर इज नो ज्यूस. आणि टॉटनम स्कोरिंग 4 goals अगेन्स्ट यू इज नॉट अ बिग डील, कारण टॉटनम आर अन अटॅकिंग साइड. इंग्लंड नंबर 1 तुमचा कीपर आहे. हो, पण तो का आहे इंग्लंड नंबर 1? कारण त्यांच्याकडे अजून कोण नंबर 1 आहे? पोप. रॅम्सडेल इज बेटर देन. पण रॅम्सडेलला गेम टाइम नाहीये. अनपॉप्युलर ओपिनियन फॉर राईट नाउ तसं आहे. पण एव्हर्टन मला नाही, म्हणजे डीन हेंडरसन, सॅम जॉन्स्टन, गॅरेथ साऊथगेट. आता जेव्हा यर्गन क्लॉप त्यांचा मॅनेजर होईल तेव्हा बघू कोण असतं कीपर. झिदान म्हणणार इंग्लिश. अरे बापरे. एनिवे, पण एव्हर्टन आय हॅव नो होप्स. साऊथहॅम्प्टन ऑल्सो नो स्पार्क, देर इज नथिंग गोइंग फॉरवर्ड. 2-3 एक्साइटिंग प्लेयर्स आहेत फक्त, पण मग लिव्हरपूलला येतीलच. सो त्यांचं ते एक फनल तयारच असतो की आम्ही दोघं चांगले खेळलो, आम्हाला लिव्हरपूल. विथ इप्सविच इट्स अ लिटिल हार्श, बट त्यांचा थोडासा वेलकम टू द प्रीमियर लीग झालं. अरे हो, पण म्हणजे फर्स्ट गेम लिव्हरपूल, सेकंड गेम सिटी. What do you expect? Quite honestly. हा, बट लिव्हरपूल दे हेल्ड देअर ओन. एकतर होम होती, ते रिटर्नचं थोडंसं ॲड्रेनलिन असतं. पण सेकंड गेम दे स्कोर्ड फर्स्ट. दे स्कोर्ड इन द 9th minute or 7th minute. दे स्कोर्ड अ गोल. स्लो मोशन मध्ये गेला तो बॉल नेट मध्ये. आणि अगेन एडरसन मिस्टेक. इट इज नॉट इप्सविच बिंग ग्रेट. इट वॉज अ क्लिअर एडरसन मिस्टेक. तर फाईन, यू आर 1-0 अप अगेन्स्ट सिटी. व्हॉट हॅपन्स नेक्स्ट? मँचेस्टर सिटी डिसाइड की नाही 3-1 होती स्कोर लाईन, असं ते ठरवून आले. हो, तुम्ही काय तुम्ही स्कोरच कसा गेला? आणि बट दॅट इज द थिंग दॅट हॅपन्स, लाईक एस्पेशली इफ यू सीन स्मॉलर टीम्स ॲट अँफिल्ड, वेन एव्हर टीम्स हॅव स्कोर्ड फर्स्ट ॲट अँफिल्ड, देन दे आर ऑन लाईक स्कोर नको करायला पाहिजे होतं. तसे जंकयार्डमध्ये गाड्या क्रश होतात ना, तसं त्यांचं असं क्यूब होतं छोटूसा, ते केलं इप्सविचचं त्यांनी पुढच्या 4 मिनिटात. ऍक्च्युली दॅट स्कोर लाईन शुड हॅव बीन 5-1 बाय द 30th minute. कारण आपण एकमेकांना टेक्स्ट पण केला की त्यांचे 3 गोल इतक्या पटपट झाले आणि त्यानंतर 2दा बारला लागला आणि इट वॉज ओनली 20 minutes. आणि आपण इनफॅक्ट डिसाईड पण केलं की हा गेम ऑफ द वीक डिसाईड होतोय की काय, बिकॉज विथ स्कोर लाईन ॲज बिग एज दिस. रिको लुईस हिट द क्रॉस बार आणि विदिन 45 seconds केविन डी ब्रुयने हिट द क्रॉस बार. सेकंड हाफमध्ये मॅन सिटी आय थिंक ऑफेन्स डिफेन्स खेळत होते की ठीक आहे चल. आय थिंक ते प्रोफेशनली अगदीच हे नको करायला टाईपच होतं. द गेम इज डन. जर्मनी ब्राझील 7-1 झालेलं ना, तसंच की द गेम इज डन. उगीच एवढा पण अपमान नको करू, ते आपल्या घरी आलेले आहेत वगैरे. सो व्हेरी प्रोफेशनल. मग त्यांना म्हटलं नाही अरे हालंडला एक हॅटट्रिक देऊनच टाकून, कारण ते येताना त्यांना करतात. कारण आणि आय थिंक इप्सविचच्या टीम मध्ये हालंड फॅन्टसी मध्ये होतं वाटतं कॅप्टन. नंतर अजून काय कारण नाही, एड शिरननी कॅप्टन केलं. एड शिरननी ट्रिपल कॅप्टन केलाय ऑपोजिशनचा स्ट्रायकर. दॅट वॉज दोज टीम्स. तुझ्या 3 पैकी मला इप्सविचला थोडे होप्स आहेत की इप्सविच टू सून टू जज आय फील. पण कारण त्यांचा गेम प्ले ना नॉट बॅड, लाईक फर्स्ट हाफ मध्ये दे टर्न अप, बट आता त्यांचे पहिलेच 2 गेम लिव्हरपूल आणि सिटी होते रे. पण त्यांचे असे 19 अवे गेम्स जर वेलकम टू द प्रीमियर लीग होणार असतील तर जरा अवघड आहे. बट या हॅव्हिंग सेड दॅट, त्यांच्याकडे दे हॅव अ गुड सेट ऑफ इंडिव्हिज्युअल्स. आय हॅव नो आयडिया हाऊ दे प्ले, कारण ते परवा आलेत आणि चॅम्पियनशिप मी नाही बघत. पण मिलवॉलचे फॅन्स, इंडियात कोणी मिलवॉलचे फॅन्स असतील मराठी बोलणारे तर प्लीज आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आम्ही मंडे सकाळी 7 वाजता रेकॉर्ड करतो, तर नक्की माझा तोच प्रश्न आहे, आपण गेस्टला बोलवतो कोण सोमवारी सकाळी 7 वाजता येणार आहे? पण हेच लोक जे रात्री जागतात. ओके, मूव्हिंग ऑन टू प्रिटी मच द संडे गेम्स. एक छोटासा गेम झाला वुल्व्स आणि चेल्सी नावाचा. हो, मला एका पॉइंटला भीती वाटायला लागली की मला मराठीत एवढ्या वरचे नंबर्स म्हणता येतील का. कारण फर्स्ट हाफ केऑस, की स्कूलमध्ये आपण खेळायचो ना, असे लिटरली माझ्या नोट्समध्ये ते मी लिहिलेलं आहे की
टर्फवर खेळतात ना, रिसेसमध्ये आपण जे खेळतो, रिसेसमध्ये आपण जे खेळतो, किंवा आता ॲडल्ट लाईफमध्ये टर्फवर खेळतो ना, की सगळ्यांना स्टार्टला म्हणजे स्टार्टिंगचे जे पहिले 10 मिनिट असतात ना, सगळ्यांना जोश असतो, अरे आम्ही स्कोर करणार, मग तुम्ही करा, मग आम्ही करणार. क्लीन शीट नावाचा प्रकार नसतो ह्या फुटबॉलमध्ये. एक्झॅक्टली. सो तसंच झालं. आणि मग टर्फ फुटबॉल सारखंच फर्स्ट हाफ नंतर एक टीम ढेपाळली, कारण त्याने सगळी एनर्जी फर्स्ट हाफमध्ये टाकलेली, आणि मग ते विसरले की राईट साईडने पण खेळायचं असतं, कारण 3 आयडेंटिकल असिस्ट गोल, तिन्ही काहीही डिफरन्स नव्हता. बट व्हेरी क्लिनिकल फ्रॉम मादुएके अँड ब्युटिफुल. मॅडुएके हॅड अ पर्सनल वेंजन्स ऑल्सो नो, कारण राईट बिफोर द गेम मॅडुएकेने टाकलेलं देर इज नथिंग, एव्हरीथिंग इन दिस प्लेस इज शिट. आता तो वुल्व्हरहॅम्प्टन बद्दल बोलत होता का काय, कशाबद्दल बोलत होता माहित नाही. तो मला तरी वाटतं की तो त्यांच्या कॅप्टन बद्दल बोलत होता. आय थिंक तो त्याच्या जिम बद्दल बोलत होता, ज्याच्यात 45 लोक असतात आणि त्याला बेंच प्रेस नाही मारता येत. तिघांनी एकत्रच मारायला लागतो बेंच प्रेस. बट हो, ऍक्च्युली त्यांचा बेंच असा प्रेस्ड आहे, कारण त्याच्यात 50 लोक आहेत. बट ग्रेट गोल्स बाय मॅडुएके, ब्रिलियंट गोल बाय कोल पाल्मर ऑल्सो. म्हणजे फर्स्ट हाफचे गोल्स आपण विसरूनच गेलोय, तसंच झालेलं. कोल पाल्मरचा जो गोल होता तो रायाने सेव्ह केला असता परवा. तुझा असा राया अजेंडा येतोच बाहेर. त्याचा असा हँड ऑफ गॉड जो म्हणतात, तो त्याचा आहे. तो 14 साईजचे ग्लव्स घालतो. एनिवे, बट चेल्सी गेम केऑसच होता. म्हणजे आय थिंक मला वुल्स बद्दल थोडंसं बोलावं असं वाटतंय, कारण त्यांचं कसं आहे ना, ते दरवर्षी ठरवतात की नाही आपण खरं तर बॅक फोरनी खेळायला पाहिजे, आणि त्यांच्याकडे 2 विंगबॅक्स आहेत, आईट नुरी आणि डोहर्ती, जे thrive in a back five when they're playing in a midfield four almost as wing backs, आणि ते तिथं नाही करत. आणि त्यांचा आता मेन डिफेंडर त्यांनी वेस्टहॅमला देऊन टाकलाय, मॅक्स किलमन, आणि नवीन जो डिफेंडर आहे तो त्यांनी UFC मधनं आणलाय. तो त्याला लोक बाकीच्या प्लेयर्सना विचित्रपणे हातच लावायचा असतो. मग तो असा हे आहे, तो असा रोहित शेट्टीच्या फिल्म मधला विलन मीट्स इम्रान हाशमी, असा तो मुस्केरा नावाचा जो त्यांचा प्लेयर आहे. तो काय म्हणजे there is no way like not a footballer, another one half of football, and they'll go back to 5 at the back, and mug Wolves will sort of make something. I don't think so. They have spent the Kilman and Neto money wisely. They haven't spent it yet, so and I don't think so they have anyone lined up to spend it wisely. काय माहिती बाबा, लास्ट वीक आहे. लास्ट वीक आहे. आणि एक पासिंग गेम पण झाला, संडेचा शेवटचा गेम होता. हो, झाला बाबा. कसा बसा? मी सेकंड हाफ मध्ये झोपलो. मी बघत होतो, कारण साला माझा कॅप्टन होता आणि हालंडनी हॅट्रिक मारली होती, आणि मी 24वा होतो आपल्या लीग मध्ये. अॅनफील्डचा गेम, अॅनफील्डला असताना गेम एवढा बोरिंग कसा असू शकतो, हा जेन्युइनली प्रश्न होता मला. आय वुड कॉल इट अ न्यू मॅनेजर थिंग, कारण आर्नी स्लॉट आलेला आहे. ही इज डुईंग गुड, ही इज डुईंग वेल, बिकॉज ही इज नॉट साइन्ड एनी वन ऑफ हिज प्लेयर्स. त्याने त्याच्याकडे जे एक्झिस्टिंग प्लेयर्स आहेत त्याच्यातनंच काहीतरी सोनं करायचा प्रयत्न करतोय तो. बट लिव्हरपूल डेंजरस नाही वाटत आहे. लिव्हरपूल डेंजरस मला अगेन देर इज नो वे टू टेल, कारण त्यांना हे अजून इनफ चॅलेंज मिळालेला नाहीये त्यांना एकतर. पण इनफ चॅलेंज न मिळता ते डेंजरस नाही वाटत आहे. डेंजरस वाटायची गरजच नाही पडलेली असं मला वाटतं, की ते 2 गोल झाले. फर्स्ट हाफ ना खूपच मीडिओकर होते. आता ठीक आहे, आपल्या लुईजने स्कोर केलं, बट दॅट वॉज ऑन द काउंटर. तुम्ही अॅनफील्डला काउंटरवर स्कोर करताय. हो, पण तो अगदीच म्हणजे त्याला ते इट वॉज टू फास्ट. लाईक ब्रेंटफोर्डच्या कॉर्नरला साला रिकवर्ड द बॉल, त्याला टॅकल केला, तो पडला, आणि द बॉल जस्ट लकीली फेल टू लुईस डियाज, सुटला. त्याला समोर अख्खं ग्राउंड होतं, आणि त्याला ही वॉज नॉट गोइंग टू मिस दॅट. ते असे 2005-07 मधले मँचेस्टर युनायटेडचे काउंटरवाले गोल होते, नानी पळत यायचे. इट रिमाइंडेड मी ऑफ दॅट, आणि इट वॉज ओके. त्यानंतरचा सालाचा गोल वॉज अगेन इट वॉज मेड होणारच होता, आणि तेवढंच झालं त्या गेममध्ये. बाकी काय नाही. ब्रेंटफोर्ड अगेन दे आर इन अन अनफॉर्च्युनेट पोझिशन वेअर त्यांनी नवीन स्ट्रायकर साईन केलाय, तो इंजर्ड आहे, आणि त्यांचा जुना स्ट्रायकर आयव्हन टोनी आहे.
आय बेट त्याला नाही जमणार आहे. तर बट बेटिंग करू नका. हा, वित्तीय जोखीम घेऊ नका. हा प्लीज. आणि आयवन टोनी बनू नका. काम करा. तो नाही करत. तो कुठे चाललाय हेही कोणाला माहिती नाही. सौदी वगैरेच असणार. कारण एव्हरीवन इन इंग्लंड इज 2 हात लांब राहूयात. मध्ये न्यूज पण आलेली की युरोजच्या आधी आर्टेटाने आयवन टोनी बरोबर एक मीटिंग केली. ती 1 तासाची मीटिंग होती. बिकॉज आर्सेनल वॉन्टेड टू साइन आयवन टोनी और साइन अ स्ट्रायकर विच दे स्टील हॅवंट डन. आणि त्या 1 तासाच्या मीटिंग नंतर आर्सेनलने ड्रॉप केला विचार की आम्हाला आयवन टोनीच्या आजूबाजूला पण नाही जायचंय. आणि ते मला ते लास्ट टाइम आर्सेनल प्लेड ब्रेंटफोर्ड मला ते जाणवलं की त्याचं मेन कारण हे आहे की द प्लेयर्स डोंट लाईक हिम. इट्स क्वाईट विजिबल इन हाऊ दे बिहेव विथ हिम आणि हाऊ दे आर अराउंड हिम. तो असा डज नॉट स्पार्क जॉय मला आहे थोडासा. आणि मॅरी कॉन्डो केलंस तू त्याला. हा, तो ऍक्च्युली ब्रेंटफोर्डनेच मॅरी कॉन्डो केलं त्याला. सरप्लस टू रिक्वायरमेंट्स. पण नाही, माझा मुद्दा तोच आहे की आपण ते आता म्हणलं की एमिल स्मिथ रो इवन आफ्टर ही हॅज लेफ्ट द क्लब. आणि असं नाही आहे की देर आर सम एक्स प्लेयर्स हू द प्लेयर्स आर स्टील फॉन्ड ऑफ. येस, ते त्यांच्या सोशल मीडियावरनंही कळतं, ऑनफिल्ड बिहेवियरवरनं पण कळतं. पहिल्या गेम वीकमध्ये कोल पार्मर वेन ही वॉज प्लेइंग अगेन्स्ट मॅन सिटी, त्या मॅच नंतर ते कसे एकमेकांशी बोलत सगळेच द बॉडी लँग्वेज, द ओव्हरऑल हे ते कळतं. आणि विथ टोनी इट्स जस्ट आर्सेनल प्लेयर्स मला त्याचं नाही, तू लांबच थांब थोडा, नको तू आम्हाला. आय थिंक त्याचं मेन कारण वॉज द फर्स्ट डिफीट आणि त्यानंतर जस्ट किक अबाउट विथ हा. आणि आर्टेटा हॅड यूज दॅट एज द सॅम्पल. आय थिंक मग सगळ्यांचं लॉट ऑफ हिस्ट्री टू दिस आणि ते कधीच होणार नाहीये. आणि नको 3 वर्षापूर्वीची हिस्ट्री, तेवढीच हिस्ट्री चालते मला. आर्टेटाची पण तेवढीच आहे कारण आता. सो ऑल इन ऑल फन गेम वीक 2. या हाफ टाइम ट्रिविया टाइम. ट्रिविया टाइम. सॉगर खाल्लेला माणूसचा सेकंड हाफमध्ये, जिकडे आपण ट्रिविया डिस्कस करतो. कारण हे आम्हाला दोघांना ट्रिविया आवडतं. ट्रिविया टाइम ओमकार तू इंट्रोड्यूस करणार आहेस असतं. हां, आज माझ्याकडे एक खूप इंटरेस्टिंग ट्रिविया आहे कारण तो इतका अनबिलिव्हेबल आहे. हे दिस इज बेस्ड ऑन लिव्हरपूल वर्सेस ब्रेंटफोर्ड yesterday. लिव्हरपूल won the game. And that set a record. Okay. What do you think that is? The first manager to win 2 wins at the start of the season? Yes. हे अनबिलिव्हेबल आहे कारण प्रीमियर लीग चालू झाल्यापासून कुठल्याच लिव्हरपूल मॅनेजरनी पहिल्या 2 गेम्स जिंकल्या नाही आहेत. वाव. The last time this happened, it was before the Premier League in 1991, Graham Souness. जो आता खूप सध्या पॉग्बाच्या मागे, अजूनही पॉग्बाच्या मागेच असणार. आय डोंट नो. तर त्याला पॉग्बाचं तो आय थिंक there's a racial element involved. कारण त्याला काही झालं तरी पॉग्बाला त्रासच असायचा त्याचा. जाऊ दे. बट या आर्नी स्लॉट बिग रेकॉर्ड. ऑलरेडी फिलिंग क्लॉप्स शूज. या मच बेटर. बट ॲक्च्युली अगेन डायग्रेसिंग, बट आर्नी स्लॉट इज डुईंग अ बेटर जॉब आफ्टर अ बिग पर्सनॅलिटी मॅनेजर. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉयस फेल्ड आफ्टर फर्ग्युसन, उनाय एमरी फेल्ड आफ्टर वेंगर. आर्नी स्लॉट टू अर्ली टू कॉल, बट ही सेट अ रेकॉर्ड. सो सॅक्रिफिशियल लॅम्बच असतो कायम असा मोठ्या मॅनेजर नंतरचा. आपण चेल्सी आणि सिटीच्या मॅनेजर्स बद्दल काय बोलूच नाही शकत कारण दरवर्षी चेंज होईल. आता पेप नंतर जो येईल त्याची मजा असेल, बघू. एनिवेज, सो तुझ्याकडे अजून कोणते ट्रिविया पॉइंट्स आहेत? नाही, बास एवढंच माझ्याकडे, एवढंच. आपण एका जर्नीवर जाणार आहे आता. क्या बात आहे. ठीक आहे. सो मी आपण डिस्कस केलेली बोर्नमूथ न्यूकासल गेम आणि बोर्नमूथ रिगार्डिंग. सो स्टार्ट ऑफ द सीझन बोर्नमूथचे रेलिगेशन होप्स जास्त हाय आहेत असं डिस्कशन चालू. बॉटम 5 मध्ये धरायला हरकत नाही. तर बट बोर्नमूथ हॅज साइन्ड अन इंटरनॅशनली कॅप्ड ब्राझिलियन इवन विल्सन, जो ब्राझीलसाठी खेळला आणि ही साइन्ड फॉर बोर्नमूथ. ओके. Assuming Bournemouth do relegate, there's going to be a fun thing that happens. Can you tell me another Brazilian player who got relegated after signing for a club? Relegated after signing for a club. It has to be, was it Juninho? Very close. You're very close. Juninho with Middlesbrough. No. Nahi. Okay.
दिस इज 2012. ब्लॅकबर्न रोवर्स. Nahi. He was the Brazil number 1 at the time. Julio QPR. Julio Cesar with QPR. It was a shock signing. QPR was on that run of signing random players. आणि ते म्हणजे त्याचे आदिल तारेब वगैरे सगळे होते म्हणजे स्ट्रीट्स विल नेव्हर फॉरगेट. स्ट्रीट्स विल नेव्हर फॉरगेट वाले प्लेयर्स. बट जुलियो सीझर हॅड अ हॉरेबल सीझन, conceded 60 goals and QPR had scored only 25 points at the end of the season. Obviously they were relegated, but there were 2 other teams that got relegated. Do you remember the other Blackburn Rovers? Nahi. Blackburn was the next season. Next season. आणि ते दोन्ही टीम्सचे ना काहीतरी युनिक रेकॉर्ड पण आहेत त्या सीझन मध्येच. 2012. तुला एक क्लू देतो. 7-5. रेडिंग. आणि अजून एक थॉर्न इन आर्सेनल्स. वेस्ट ब्रॉमविच अल्बियन. नाही, थॉर्न म्हणजे स्टोक सिटी. नाही, इट वॉज विगन. अरे हा. नाव विगन सेट अ रेकॉर्ड वेन विगन गॉट रेलिगेटेड. Inadvertently they set a record which has never happened in the history of English football. What was that record? Never won at home that season? No. They were the first team to get relegated and win the FA Cup in the same season. Right, they were playing in Europe from the second division. They were playing in Europa in the second division. They had defeated Man City 1-0 to win the FA Cup. So basically that was the fun relegation. Readingचा तच म्हणजे 7-5 was their biggest scoreline. They were leading 4-0 at the 35th minute. Arsenal fans have left the stadium and then carnage happened. 7-5. We go back to our favorite activity, naming random players. Okay. Who was QPR's highest scorer in that season? QPR. He's a player who went on to Newcastle immediately after QPR relegated. Wow. French player. Went on to Newcastle and then eventually Chelsea. French player. Arsenal were like going to sign him for sure. Wow. Ba. Nahi. Loic Remy. Loic Remy. How could I forget Loic Remy? So also how could I remember Loic Remy? But yeah. So Loic Remy played for Newcastle. He went on loan to Newcastle and then signed for Chelsea. In that same season, and because we are nearing the transfer window, I thought thoda transfer window trivia takuya. In that same season, Chelsea had signed 3 really iconic players. Who were they? Do you remember? Chelsea. 1 striker, 1 legendary midfielder, 1 okay goal scorer who used to play for Chelsea before. 2012 we are talking about. This is 2014. Fernando Torres. Nah, he had left that season. Andy Carroll. Nah, he never signed for Chelsea. He did. No, but that's not the guy. Diego Costa. And another midfielder. In 2014, if they've signed a midfielder. तुला राग आठवायला Of course, मला आठवलाय तो ऑलरेडी. मला त्याचं नाव नाही घ्यायचं. Fabregas. Cesc Fabregas. And then they signed a छोटा मोठा striker who had played for them again. छोटासा Didier Drogba नावाचा. They had re-signed him. ते बेसिकली आपण ऑनरीला घेतलेलं ना परत तसंच त्याने आम्ही पण म्हणणार ड्रॉगबाला परत. पण दॅट वॉज प्रिटी मच इट. पीटर क्राउच हॅज मोर गोल्स आय थिंक देन बट आय टेल यू त्याच सीझन मध्ये 4 लेजेंडरी आउटगोईंग्स पण होते चेल्सीचे त्याच ट्रान्सफर विंडो. ओके. त्यातलं तर एक नाव तू घेतलेलं आहे, टॉरेस. अजून 2 स्ट्रायकर्स आणि एक लेजेंडरी मिडफिल्डर परत. 2014 was it Lampard who left? Yes, Frank Lampard had left the club for Manchester City. No, for New York City.
बट देन मॅन सिटी वाला आमचाच ओनर आहे आणि त्यांना बेसिकली स्कॅम झाला. मेरे साथ एक छोटासा स्कॅम हो गया है वगैरे. And a year later he returned to Manchester City and on his debut scored at Stamford. Scored at Stamford. So scored against Chelsea. Against Chelsea at Stamford. आणि अजून एक स्ट्रायकर. अरे किती आहेत यार चेल्सीचे प्लेयर. तुला एक क्लू देऊ, तो अजूनही चेल्सीकडे. लुकाकू. Romelu Lukaku had left the club. Okay. Speaking of deadline day transfers. त्याच सीझन मध्ये आर्सेनल आणि युनायटेडचे 2 लेजेंडरी डेडलाईन डे झालेले. 2014. येस. 2014. येस. 14 मध्ये कोण साइन केलं? 13 मध्ये ओझिल केला, राईट? हो. 14 मध्ये कोण साइन केलं? सांती काझोरला? नाही, he was already there. Not deadline day. I'm talking about an Arsenal legend here. Callback म्हणतात ह्याला. Danny Welbeck was a deadline day signing for 16 million. Yeah. So to replace him, United signed a legendary striker from the southern part of America. Chicharito? Nahi, he had left for Real Madrid. Deadline day signing. Falcao. Radamel Falcao. Okay. Speaking of deadline day, जो 31st ला आहे, one of the legendary deadline days that Arsenal had, where Arsenal had signed 3 players on deadline day. Yes, okay. This is a reaction to the 8-2 that happened just before. Reaction of 8-2. So it was Per Mertesacker, yes, Mikel Arteta, yes, and a certain Park Chu-young. Nope. Park Chu-young was signed way before. It was a loan signing. Yossi Benayoun. Yes. त्याच्या देशाचं नाव नाही घेणार आहे आपण, पण he had signed from Chelsea. नाही, हो, we had signed him from Chelsea. He was no. He's one of those journeymen. He's played for Chelsea, Liverpool, West Ham, Arsenal, West Ham, सगळीकडे. So Per Mertesacker, Arteta and Yossi Benayoun was signed on a deadline day. 2 of them are like in managerial and coaching roles at the club. Per Mertesacker is the youth coach. And Yossi Benayoun, if you are listening to this, please say hi. Okay, so modern day transfer window. Okay. जी basically transfer window हा concept was brought into Premier League by the European UEFA because players could sign anytime, anywhere before this. What year was the first transfer window concept having deadline days started? This has to be fairly recent. Take a guess. Somewhere in the 80s. You will be even more surprised then. Because it's 95 or something. No, it was 2002, 2003. Huh? Yes, the modern day transfer window. Like the summer and then the January. Yes, okay. It was 2002, 2003. Who was the costliest player that was signed in that window? 2002, 2003. Yeah. January window. Transfer window. Okay. 2002-03. No, it was not a January window. It was a summer proper window. So 2002 post World Cup. It has to be Ronaldo to Real Madrid. No, you're gone way ahead. Relating 2002 म्हणतोय. This is way before the Ronaldo, fat Ronaldo. Not fat Ronaldo to Real Madrid. I'm talking about Premier League, बाबा. आपण Premier League podcast करतो. Biggest transfer. Okay, 2002. 2002-2003 season मधला biggest. Was it Reyes to us? No. He costed 46 million, became the costliest British player and the most expensive defender at the time. Rio Ferdinand to Manchester United is the right answer. That is the right answer. Rio Ferdinand. You know the funniest part about this? Now I'm expecting a beer. नाही, आपण मार्कस रॅशफोर्ड बद्दल नाही बोलत. ओके, लास्ट ट्रिविया अबाउट रिओ फर्डिनंड. Rio Ferdinand retired in 2017 and decided to play another sport. What sport was this? कारण लास्ट टाइम आपण टेडी शेरिंगमचं केलं. लाईक रिओ फर्डिनंडने पण वेगळा स्पोर्ट खेळायचा अटेम्प्ट केला. What sport was this? Golf? Nope. Rugby? Nope. Boxing? Boxing is the right answer. But
The funny bit is, he trained to apply for his license, but the British Boxing Control Board, BBCB काहीतरी नाव आहे, दे सेड की यू माइट गो टू द जिम बट यू आर नॉट अ बॉक्सर, म्हणून त्याला लायसन्स दिला नाही त्याने. आणि मग रिओ फर्डिनँड वॉज हँगिंग अप माय ग्लोव्स असा त्याने 6 महिन्यात ट्विट केला. वाव, बिचारा. सो दॅट इज हाऊ ही रिटायर्ड. दॅट वाज डिफेंडिंग पार्टनर वुड हॅव मेड इट बिग. नो, ही वुड हॅव बीन नो, his defending partner would have been a better bare knuckle boxer. म्हणजे इलिगल फाइट्स जे MMA वगैरे तसंच तो. He would also make a great Bond villain according to me. Nemanja Vidic. I think he can still make a great Bond villain. म्हणजे but what a legendary जोडी. म्हणजे I don't think if he can manage his lines, he can say them also. No, but yeah, I mean Ferdinand Vidic legendary जोडी went on to win titles for United. म्हणजे single handedly they have kept United in games and everything. So that's it for trivia for now. We will move on to the next segment which is called Dukh Dard Kasht Peeda, brought to you by FPL. या पॉडकास्टच्या सर्वात दुःखद, कटकट, फालतू, युजलेस सेगमेंट मध्ये ओमकार तूच कर रे. पहिला आठवडा जेवढा चांगला गेला होता तेवढा दुसरा आठवडा गेलेला नाहीये. पण अर्ध्या लोकांचा खूप चांगला गेला वीक, ज्यांच्याकडे हालंड होता, ज्यांनी हालंडला कॅप्टन केलं होतं आणि त्याच्या 21 त्यांना 42 पॉईंट मिळाले. आणि माझ्या बाकी सगळ्या प्लेयर्सने मिळून पण 42 पॉईंट नाही काढलेत. सो हा आठवडा हालंडचा होता. इट वॉज सो ऑब्वियस की सेकंड गेम वीकमध्ये इप्सविच अगेन्स्ट होम हालंडला कॅप्टन करायचं आहे आणि आपल्याला खूप पॉईंट्स मिळणार आहेत. हे अख्ख्या जगाला माहिती असूनही काही लोकांनी हालंड घेतला नव्हता आणि त्यांना आता भरपाई द्यायला लागणार आहे सगळ्यांना. हालंड मी काय विचार करून हालंड नाही घेतले, साला नाही घेतला, तर मला जरा थेरपीची गरज आहे असं वाटतं. नो साला नो हालंड, व्हेरी बॅड डिसिजन. मला हालंड नसल्यामुळे पामर घेता येतो, साला ठेवता येतो आणि अजून एक चांगला मिडफिल्डर किंवा फॉरवर्ड खेळता येतो. सो इट्स अ मच बॅलन्स टीम. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे FPLमध्ये काय करू नये तर झालेले पॉईंट्स चेस करू नये. म्हणजे आता हालंडला आणतो कारण त्यांनी मागच्या आठवड्यात हॅट्रिक मिळाली, तर ते पॉईंट्स तुम्हाला नसतात मिळत. तर घाई करू नका. इट्स अ मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट. आणि सगळं सांगत ना तो लीग काढणार आहे, उगीच बोलतोय. पण माझं ठीक आहे, माझं एवढं काय वाईट परफॉर्मन्स लास्ट वीकपेक्षा थोडा बराच होता. त्यातल्या त्यात म्हणजे पामर होता. मी काय विचार करून वॉटकिन्सला कॅप्टन केलेला मला माहीत नाही, पण फर्स्ट चान्स आय गेट आय एम प्रॉबेबली थ्रोईंग आउट वॉटकिन्स. वाव, नाईस. प्रॉबेबली, अजून ठरवलं नाही आहे. आम्ही आर्सेनल अगेन्स्ट ठेवलास तू त्याला आणि आता काढणार. वा. हो, कारण त्याचं आता साधारण दोन्ही गेम्सचं नशीब बघून मला तरी नाही वाटत की, पण मी हे म्हटलं पुढच्या आठवड्यात तो हॅट्रिक मारणार. बरोबर. हे दिस इज FPL लॉजिक. तुम्ही काढलेला प्लेअर तुमच्या टीममध्ये नसतानाच चांगला खेळतो. पण एक प्लेअर ज्याने भरपूर अकाउंट्सना त्रास दिलाय, रादर इनफॅक्ट त्याच्या नवीन टीमने पण ट्वीट केलं की सॉरी गाईज वी हॅव टेकन बार्को जो ऑलमोस्ट 28% लोकांकडे होता. इट फेल्ट लाईक द इझिएस्ट 4 मिलियन डिफेंडर टू हॅव आणि त्यामुळे खूप लोकांनी घेतला होता. ही इज मूव्ह टू सेव्हिया. सो मी माझी स्ट्रॅटेजी सांगतो. मी काय करतो नॉर्मली FPL सीझनच्या सुरुवातीला, जी कायम वर्क होते, इज दॅट सगळ्यात पॉप्युलर 4 मिलियन डिफेंडर घ्यायचा नाही. कारण आयदर तो क्लब सोडून जातो और तो खेळतच नाही आणि त्यामुळे लोक त्याला काढून दुसरा घ्यायला बघतात, विच इज अ वेस्टेड ट्रान्सफर आणि मग त्याची व्हॅल्यू कमी होते. तर त्यापेक्षा असा कुठला तरी असा साईडचा ज्याच्याकडे कोणाचं फार लक्ष नाही आहे पण तो खेळेल पण तो नाही खेळला तरी चालणार पण आहे, कारण खूप लोकांनी ट्रान्सफर आउट केल्यानंतरच त्याची प्राइस पडते. सो ते काहीच न होणारे प्लेअर घ्यायचे, जसा की तो लेस्टरचा फाईस आहे. सो तो माझ्याकडे आहे, तो 4 मिलियन राहणार. तो आता माझ्या बेंचवरती आहे, याचं मला रिग्रेट होतं कारण त्यांनी गोल मारला. त्याच्या बाकीचे डिफेंडर्स कोण आहेत की मुनोज 1 पॉइंटर आणि मिकोलेंको ज्यांनी 4 गोल खाल्ले तो 0 पॉइंटर. हे माझे डिफेंडर्स आहेत. माझी चूक झाली. पण या खूप लोकांकडे वाकिम अँडरसन होता क्रिस्टल पॅलेसचा, जो आता अचानक फुलमचा आल्यामुळे काही लोकांकडे, जर माझ्यासारखी सिच्युएशन असती त्यांची,
तर एमिल स्मिथ रो माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि तो मुनीज माझ्याकडे ऑलरेडी आहे. सो नाव यू हॅव अ ट्रिपल फुलम. त्याचं करायचं काय माहित नाही कारण मिड टेबल साईड आहे ऍट द एंड ऑफ द डे. पण बट येस, शाउट आउट कोणाला देतोय आपण? आपण बघूयात लीग मध्ये काय झालं. आपण 2 लोकांची नावं आज घेणार. मोठा गेम झालाची पण फॅन्टेसी लीग आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आणि दर आठवड्याला आम्ही शाउट आउट देतो जो जिंकतोय त्याचा, त्या गेम वीक मध्ये जिंकतोय तो. ऍट द एंड ऑफ द सीझन बघू काय करता येईल, कोण जिंकतं. लेट्स सी व्हॉट टू डू. मजा करूयात गाईज. मजा येते म्हणूनच करूयात. पहिले तर एक स्टँड आउट विनर आहे ह्या गेम वीकचा जो लीग मध्ये 13वा आहे. टीमचं नाव आहे साका मेरे आका देवराज भौमिक. 101 पॉइंट्स. ट्रिपल कॅप्टन हालंड असणार नाहीये. ट्रिपल कॅप्टन हालंड त्याचा. त्याची टीम खूप सुंदर आहे कारण पहिल्या वीक मध्ये त्यांनी फक्त 40 पॉईंट काढले होते विथ द सेम टीम. तो ट्रान्सफर करायला विसरला आहे मला 100% माहिती आहे कारण तो ट्रेन मध्ये होता. आणि पण आहे कॅप्टन हालंड आहे. पामर 34 पॉईंट मिळालेत. गॉर्डन आहे, सॉन आहे, साका आहे, पामर आहे. सो तिथे पॉईंट सगळे आले. जुआओ पेद्रोचे 8 पॉईंट मिळालेत. सो एव्हरीवन हॅज स्कोर. जयदीप पाटील आहे त्याच्याकडे. सो दॅट इज आर टीम ऑफ द वीक फ्रॉम मोठा गेम झाला. आणि लीडर अजूनही संकेतच आहे. झकास त्याला जे काय म्हणायचंय ते. झकासनी ऑफकोर्स हालंडवाली टीम असणार आहे ही पण. आणि हालंड कॅप्टन विथ 5 डिफेंडर्स अँड साला ना. फॅन्टॅस्टिक. ही इज प्लेइंग द टीम दॅट्स वुल्व्स विश दे डिड. 5 at the back. डिफेंडर्स, 5 at the back. बापरे. संकेत, कॉंग्रॅच्युलेशन्स. फर्स्ट 2 गेम वीक्स इन द लीड. तर त्यामुळे आता बघू तुझं काय होतं. नेक्स्ट गेम वीक मध्ये काय होणार आहे बघूया. नेक्स्ट गेम वीक बद्दल बोलूया आपण क्विकली. बिगेस्ट गेम इज ऑफकोर्स अ टीम कॉल्ड मँचेस्टर युनायटेड वर्सेस लिव्हरपूल. संडेचा गेम आहे, सुपर संडे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट टू हॅपन? हे आत्ता मला कळत नाही आहे. मागच्या वर्षी आपल्याला वाटलं होतं की युनायटेड विल फोल्ड आणि दे हेल्ड देअर ओन अगेन्स्ट लिव्हरपूल. पण आर्ने स्लॉट काय करतो बघूयात. आणि अवे गेम आहे, इट्स ॲट ओल्ड ट्रॅफर्ड. आणि प्रेशर युनायटेड वरतीच जास्त आहे कारण दे हॅव लॉस्ट अ गेम. आणि मला त्यांचा लाईनअप बघायला आवडेल परत युनायटेडचा. विथ लिव्हरपूल आय थिंक आपण जे बोललो की त्यांना इनफ टेस्ट नाही झाले तर ही असू शकते टेस्ट. लाईक गोइंग टू ओल्ड ट्रॅफर्ड इज अ टेस्ट फॉर एनीवन. आय मीन like even a wounded Manchester United is still Manchester United. So another notable game is West Ham Man City. It could be it could be a fair game. म्हणजे it's traditionally been की ते जाऊन तिकडे थोबडावून येतात वेस्ट हॅमला. पण वेस्ट हॅम इज ऑन द अप. I'm not saying Man City is on the down, but Man City has nowhere else to go. The game week starts with Arsenal hosting Brighton. Brighton fresh off a victory. Arsenal at home. This could be a good. मला असल्या गेमची खूप भीती वाटते जेव्हा समोरची टीम खूप चांगली असते आणि आपल्याला भीती वाटत नसते. या गेम्सची मला खूप भीती वाटते की नवीन मॅनेजर आहे ब्रायटनचा, काहीही होऊ शकतं. आणि इट्स जस्ट लाईक होम गेम्स थोडेसे कम्प्लेसन्सी असू शकते. अजून तो काय तो मिकेल मेरिनो करा बाबा अनाऊन्स. आता टाइम ऑफ रेकॉर्डिंग अजूनही मेडिकल आणि त्याचे प्लेनचे फोटोज बघतोय. तो म्हणे हॉटेलमध्ये पण नाही राहिला, आर्टेटाच्या घरी राहिला अपॅरेंटली. काय चालू आहे? तोच आहे ना कारण तो आर्टेटाच आहे. ऑल्सो बाय द वे नंबर 9 needed because Jesus is injured again आणि एनकेटिया ऑफ टू नॉटिंगहम फॉरेस्ट. तर काय करणार आहे? बाय द टाइम पुढचा गेम वीक येईल आयदर दे हॅव अ स्ट्रायकर और हॅवर्ड्सला कोणीही काहीही होऊ द्यायचं नाहीये बेसिकली. बट तेच आहे ना की वन इंजुरी अवे फ्रॉम युरोपा लीग बेसिकली. अनदर नोटेबल गेम आहे माझ्या सासरचा अगेन्स्ट न्यूकासल अँड स्पर्स. न्यूकासल कुठे आहे काही सांगता येत नाही, बट अगेन सेंट जेम्सेस पार्कची जादू आहे, काही करता येईल. अजून एक लंडन डर्बी आहे, चेल्सी क्रिस्टल पॅलेस. चेल्सी ऑन द अप, क्रिस्टल पॅलेस स्टील गेटिंग देअर बट प्लेइंग रिअली गुड फुटबॉल. आय एम वरीड अबाउट क्रिस्टल पॅलेस honestly. I don't know. I still have hopes from Crystal Palace. Crystal Palace has always been the team जी end momentला काहीतरी काढते बाहेर. So I don't know.
एक रेलिगेशन मी ऑलरेडी गेम वीक 3 मध्येच रेलिगेशन बॅटल म्हणतोय. एव्हर्टन बॉर्नमूथ आहेच 6 पॉइंटर फॉर देम. ब्रेंटफोर्ड फेस साऊथहॅम्प्टन. फुलम गो अप टू इप्सविच. कुड बी अ फन गेम. पण यातल्या बऱ्याचशा गेम्स आय थिंक बॉटम हाफ ऑफ द टेबल फ्रॉम लास्ट सीझन विल बी आफ्टर अ वेनसडे थर्सडे ऑफ EFL कप टाईज. लीग कप टाईज आहेत काही टीम्सच्या. सो ते दमलेले प्लेयर्स बऱ्याचदा थर्ड राऊंड मध्ये हे नाही होत की फर्स्ट टीम खेळते. पण सम टीम्स आर प्लेइंग ईच अदर इन द लीग कप. मला वाटतं बोर्नमथ अँड नॉटिंगहम फॉरेस्ट इज प्लेइंग अ प्रीमियर लीग टीम. हां, तर त्यांना थोडंसं बघायला लागतं की समोरचे लोक काय खेळवणार आहेत आणि यू हॅव टू. सो the other game is Forest versus Wolves, Leicester versus Aston Villa. That's it. म्हणजे बाकीचे इंटर्न्सला बघायला सांगू मॅच आणि रिपोर्ट द्यायला सांगू, बघायची गरज नाही. प्रोड्युसर साहेब इंटर्न्स ठेवा प्लीज. आम्ही सगळे मॅचेस बघायला ना आम्हाला खूप त्रास होतो खरं. बट सो फार सो गुड. गेम वीक 3, व्हॉट इज युअर वन क्रेझी प्रेडिक्शन? गेम वीक 3 आय थिंक crazy prediction would be that United win. It has come to that. United winning at Old Trafford is a crazy prediction now. Yeah, but against a Liverpool side that has been okay, that we don't know how they are going to show up. पण मला वाटतंय की माझं प्रेडिक्शन हे आहे की युनायटेड नाही, मला वाटतं युनायटेड विल इझिली विन क्वाईट ऑनेस्टली इफ दे कीप देअर ओन अँड जस्ट do it in the first half. Another crazy prediction I would like to make is Man City dropping points this weekend. आमचा जो एक वेस्ट हॅम फॅन मित्र आहे, we will be backing West Ham. Like talk, please. तू बघतोस एपिसोड माहिती आहे. Okay, that wraps up Game Week 2 चा एपिसोड. एनी स्पेशल थिंग्स टू अनाऊन्स? तुला काय अनाऊन्स करायचं आहे? ते आपल्याला ट्रिव्हियाचं त्यांना सांग ना आपल्याला पाठवायला. तुम्हाला पण कोणते ट्रिव्हिया आमच्याबरोबर शेअर करायचे आहेत किंवा आम्हाला विचारायचे आहेत जे आम्ही इथे शेअर करू, प्लीज सेंड इन. आम्ही तुम्हाला पण शाउटआउट देऊ आणि काहीतरी तुम्हाला प्राइजेस पण पाठवू. इफ वी आर नॉट एबल टू आन्सर दोज क्वेश्चन्स डेफिनेटली प्राईज पाठवू. ते प्रोड्युसरच्या पॉकेटमधनं नाही जाणार, ते माझ्याच पॉकेटमधनं जाणार आहे, आमच्याच दोघांच्या पॉकेटमधनं जाणार आहे. सो खूप मोठे गिफ्ट्स एक्सपेक्ट करू नका. अजून आम्हाला प्रोड्युसर मिळाला नाही आहे आणि तुमची खूप मोठी कंपनी असेल तर बघा ना किती स्पेस आहे प्रोडक्ट स्पॉन्सरशिपसाठी. द्या, जरा स्पॉन्सर करा, बरं वाटेल आम्हाला पण. दॅट्स इट. मग ते तुझं शेवटचं करून टाक. दॅट बिंग सेड, दॅट इज द एंड ऑफ गेम वीक 2 चा एपिसोड. तुम्हाला आवडला असेल तर पाठवा, लाईक ठोका खालती, सबस्क्राईब करा चॅनलला, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमचे बाकीचे मराठी फुटबॉल फॉलोअर्स जे असतील त्यांना प्लीज आमचा पॉडकास्ट पाठवा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला एपिसोड आवडला नाही तर नक्की कमेंट करा, भांडा आमच्याबरोबर की हे तुम्ही काय केलेलं आहे, आम्हाला ते पण आवडेल. पण प्लीज सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम चॅनलवर पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तिकडे पण आम्ही बरेचसे वेगळे कॉन्टेंट प्लॅन केले ना. आम्ही असा कॉन्टेंट कॅलेंडर वगैरे बनवायला लागलोय, कळलं का? तर तिकडे पण कॉन्टेंट सोडणार नसते. हां, भरपूर काय काय प्लॅन केलेलं आहे, तर तिथे पण आम्हाला फॉलो करा, ज्याची लिंक खालती आहे. FPL तुम्ही खेळत असाल तर मोठा गेम झाल्याची FPL लीग पण आहे, त्याचं लिंक पण खालती दिलेलं आहे. तर हे सगळं सबस्क्राईब करा, हे सगळं लाईक कमेंट शेअर जे काय असतं ते सगळं करा. बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब. एपिसोड नवीन आला की लगेच तुमच्या अशा डायरेक्ट फोनमध्ये समोरच येईल. आणि ॲट दी एंड ऑफ द डे, व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम? माईक ठेवायला लागतो यार. होती कारण ती हालणी मारली. अजून करा सकाळी रेकॉर्ड. पण एक छोटीशी एक मॅन सिटी वर्सेस इप्सविच नावाची कोणती तरी मॅच होती, स्किप मारली. हो का? मला वाटलं आपण कोणतं डिस्कस करायचं राहिलंय आपलं. हो का? ठीक आहे ना. त्यानंतर रोल करून कसं चालेल? कट 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 कट